रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मोठ्या प्रमाणावर ज्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद आहे रक्तदात्यांचा, कार्यकर्त्यांचा, असं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पनवेलच्या विविध शहरांमध्ये शैक्षणिक दाखले वाटपाचा सोहळा केला। त्यापूर्वी पीजे म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी रोजगार मेळावा केला। परवाच नाट्यगृहामध्ये आपण पनवेल मधील गुणवंतांचा, यशवंतांचा सन्मान सोहळा आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत देशमुख यांना आमंत्रित करून शिवव्याख्याते तो कार्यक्रम केला। आणि आज आपण रक्तदान शिबिराचा हा अतिशय भरगच्च सोहळा बघताय। समाजाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती जपत सातत्यानं काम करत राहण्याची शिकवण शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यकर्त्यांना दिली जाते आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी हा कार्यक्रम आहे। आमचे तालुका चिटणीस राजेश केणी आणि रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी शेतकरी कामगार पक्षाचे जे सारे कार्यकर्ते आहेत त्या मंडळीने अतिशय मेहनतीनं हा रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे, शिबिर आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून अतिशय मोठ्या संख्येनं रक्तदाते येत आहेत, रक्तदान करून जात आहेत। तेरणा ब्लड बँक या ठिकाणी या रक्तदान शिबिरासाठी आमच्या सोबत आहे। त्यासोबत BMI वगैरेची सुविधाही या ठिकाणी केलेली आहे। विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ता सातत्यानं कार्यरत राहिला पाहिजे आणि हे उपक्रम
समाजाच्या दृष्टीनं उपयुक्त असले पाहिजेत, ही शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ती माझे तरुण सहकारी या ठिकाणी तंतोतंत अंमलात आणतायत. मला निश्चितपणानं अभिमान आहे, आनंद आहे की शेतकरी कामगार पक्षाची शिकवण पनवेलच्या या परिसरामध्ये तंतोतंत अंमलात आणण्यामध्ये आम्ही मंडळी यशस्वी. आपण जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा उत्तुंग प्रतिसाद लाभलेला आहे. काय भावना व्यक्त कराल कार्यकर्त्यांप्रती आणि रक्तदात्यांप्रती? निश्चितपणानं मी या ठिकाणी काम करणारे माझे सारे सहकारी राजेश केणी आणि त्यांच्या सोबत काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे सारेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिबिराला अतिशय मोठा प्रतिसाद देणारे रक्तदाते, तेरणा ब्लड बँक या साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक चांगल्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सारे जण एकजुटीनं युनायटेड वी कॅन एकत्र आले. एकीकृत संघशक्ती हे जे धोरण आहे त्या तत्वानुसार रक्तदाते येत आहेत, कार्यकर्ते मेहनत करतायत, तेरणा ब्लड बँकेचे डॉक्टर्स आणि कर्मचारी मेहनत करतायत आणि एक मनाला आनंद देणारा, प्रसन्न करणारा सोहळा या ठिकाणी विकी हायस्कूलच्या या प्रांगणामध्ये साकारतोय. निश्चितपणानं अतिशय आनंददायक असा हा सोहळा. तर रक्तदान शिबिर ऍडजस्ट करत असताना किती रक्तदाते इथे सहभाग घेतले? आमचं टार्गेट जे आहे 200+ टार्गेट आहे आणि मला वाटतं फार वेळ आम्हाला त्यासाठी वाट बघावी लागणार नाही. त्या माध्यमातून गरजूंची सोय या ठिकाणी होते. या ठिकाणी काम करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितोय की गेल्या आठवड्यापासून सातत्यानं गेली 20 वर्षापासूनची जी आमची परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहामध्ये आपण परवा पाहिलेला असेल. त्या ठिकाणी भांडे हायस्कूलमध्ये झालेला दाखले वाटपाचा कार्यक्रम असेल, गोखले शाळा खारघर येथे झालेला दाखल्यांचा कार्यक्रम आपण पाहिला असेल. ज्या ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष लोकांना आवाहन करते त्यावेळी उत्स्फूर्त पद्धतीने सर्व कार्यकर्ते हिरिरीने कामाला लागतात आणि आपला कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. आजही मी आपल्याला सांगू इच्छितोय की जो आजचा उत्साह आहे तो पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदाते आलेले आहेत आणि निश्चित गोरगरिबांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं मला वाटतंय. या ठिकाणी खरं तर सुरुवातीला एक 150 बॉटल्स रक्तदान होईल असं आम्ही गृहीत धरलं होतं, पण आताचा लोकांचा उत्साह पाहता तो 200च्या पार होईल असा निश्चित विश्वास या ठिकाणी मला वाटतंय. आपली एकनिष्ठता पाहता आणि आपल्याकडून नेहमी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं, सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणा मिळत असते आणि अशाच प्रकारचं सामाजिक उपक्रम आपण करतात. कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल, काय भविष्यात त्याच्याप्रकारे? कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितोय की शेतकरी कामगार पक्षाने जी गेली 50 वर्षाची परंपरा आहे ती परंपरा खंडित केलेली नाही. गोरगरीब जनतेच्यावर ज्या ज्या गोष्टीसाठी सातत्याने अन्याय होतात त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिला असेल तर शेतकरी कामगार पक्ष धावून जातो. मग तो प्रश्न नैनाचा असेल, तो प्रश्न मुंबई ऊर्जाचा असेल, तो प्रश्न शेतकऱ्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी संदर्भात असेल, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षच पुढे आलेला आपल्याला दिसतोय. कॉरिडॉरच्या माध्यमातूनही आपण लढे देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते काम आपलं सातत्याने चालू राहील आणि या कामाच्या जीवावरच आज शेतकरी कामगार पक्ष पनवेलमध्ये ताटपणाने उभा आहे. मागच्या काही घडामोडीनंतर शेतकरी पक्षाने एक वेगळे टाकण्याचे वाटते की तरुण कार्यकर्ते हा ओघ वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक उपक्रमात तरुण कार्यकर्त्याचा. आता आजचा कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर मला नाही वाटत की ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानी काही फरक जाणवते म्हणून. तर आजचा उत्साह तुम्ही आमच्या सोबत कायमच आहात, तुम्ही अनुभवतात, त्यांच्या बरोबरही आम्ही काम केलंय, पण आजचा उत्साह पाहता तुम्हाला निश्चित त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतील. तरुण कार्यकर्त्यांचा भर आज आमचे नेते सहकारी राजेशजी केणी असतील, प्रकाश म्हात्रे असतील,
मोरे साहेब असतील, गोपाल भगत असतील, या मंडळींनी आज तरुणांना आपल्या सोबत घेण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि निश्चित चांगल्या पद्धतीने ते आपल्याच्या जोडले गेलेले आहेत.